केंद्र आणि इतर समविचारी संघटनांचे सुद्धा प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित आहेत। सभेचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे। हिंदीच्या मुद्द्यावरून जीआरची होळी थोड्याच वेळात प्रतिकात्मक होळी केली जाणार आहे। 5 तारखेचा मोर्चा, या मोर्चात जी प्रतिकात्मक होळी आहे ती थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे। आपण पाहू शकतो की ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांकडून जे पोस्टर आहेत ते पोस्टर घेऊन आंदोलन या ठिकाणी करण्यात येते। आमचा विरोध हिंदी सक्तीला आहे, भाषेला नाही। या ठिकाणी पाठीमागे आपण पाहू शकतो की आदित्य ठाकरे देखील पाठी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आदित्य ठाकरे या ठिकाणी आंदोलनाला पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळापूर्वी उद्धव ठाकरे देखील पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। सोबतच सचिन अहिर देखील आहेत। आदित्य ठाकरे आंदोलनाला पोहोचलेले आहेत। त्यासोबतच हिंदी सक्तीच्या विरोधात आंदोलन जे आहे ते आंदोलन या ठिकाणी करण्यात येत असल्याचं पाहायला मिळतंय आणि आदित्य ठाकरे देखील आंदोलनाला पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर आदित्य ठाकरे सुद्धा आता आझाद मैदानाच्या आंदोलनस्थळी पोहोचलेले आहेत। पहिली गोष्ट म्हणजे हा जीआर काढण्याची हिम्मतच कशी झाली या सरकारची, गरजच काय पडली। आणि जे आम्ही सतत सांगतोय की हे सरकार महाराष्ट्र विरोधी आहे, मराठी विरोधी आहे, हे या जीआर मधूनच सिद्ध होतं। आता त्या सरकारमध्ये 3 लोक 3 वेगळ्या दिशेने चालत असतील तर ते आम्हाला माहित नाही, पण मुख्य गोष्ट हीच आहे की पहिलीच्या विद्यार्थ्यांवर खरोखर तुम्ही तिसरी भाषा लादू शकणार का? राजकारण बाजूला ठेवा, भाषा बाजूला ठेवा, पण ते विद्यार्थ्यांवर किती तुम्ही भाषा लादत जाणार? राजकारण बाजूला ठेवा म्हणतायत, परंतु आता दोन्ही पक्ष एकत्र येत आहेत। खास करून आम्ही राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्रासाठी एकत्र आलो। बघा, महत्वाची गोष्ट हीच आहे। पहिली गोष्ट म्हणजे ही सक्ती आम्ही चालू देणार नाही या महाराष्ट्रामध्ये। जर तर मी आता बोलणार नाही, पण जीआर हा काढला हेच महाराष्ट्र विरोधी पाऊल होतं या सरकारचं। भाजपकडनं सातत्याने ज्या पद्धतीचे आरोप केले जात आहेत की त्यांचं असं म्हणणं आहे की तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जीआर काढताना कोण मुख्यमंत्री होतं? आमचा अभ्यास गट आम्ही नेमला होता। त्यानंतर 2 मुख्यमंत्री बदललेत, 2 मंत्री बदललेत। त्याच्यानंतर जीआर परवाकडे काढला गेला तेव्हा मुख्यमंत्री कोण होतं? कदाचित मुख्यमंत्र्यांना माहिती नसेल की युती धर्म म्हणून ते काही बोलू शकत नाहीत, पण भ्रष्टनाथ मिंदेंचे मंत्री फडणवीसांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात का, हा देखील विचार त्यांनी करावा। सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतो की महाराष्ट्रातच पहिल्यांदा त्रिसूत्री भाषेचा अवलंब का? तसंच महाराष्ट्रातूनच पहिल्यांदा इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर नेलं, ते गुजरातला नेलं। तसंच महाराष्ट्रातून एअरबस टाटा असेल, बलड्रग पार्क असेल, मेडिकल डिव्हाइस पार्क असेल, मग ते वेदांता फॉक्सकॉन असेल, महाराष्ट्रातूनच नेलेलं होतं। तसंच महाराष्ट्रातच मराठी मोळ्या सणावर, गणपती बाप्पाच्या सणावर पीओपीच्या आयडल्सवर, मूर्त्यांवर त्यांनी बंदी टाकली होती भाजपच्याच सरकारने। तर मराठी विरोधी आणि महाराष्ट्र विरोधीच का पावलं टाकत आहेत? सतत महाराष्ट्रच पेटवत ठेवायचा, महाराष्ट्रातच मागे ठेवायचं, हे जे भाजपचं धोरण आहे त्याला मोडायलाच लागेल। जीआरची होळी करण्याचं आंदोलन घेतल्यानंतर भाजपकडून देखील तुमच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येते। हो, बरोबर आहे। आम्ही मराठी आणि महाराष्ट्रासाठी बोलल्यानंतर भाजप आमच्या अंगावर येणारच, कारण भाजपच्या मनात आमच्याबद्दल नाही, महाराष्ट्राबद्दल द्वेष आहे। भाजप नेत्यांकडनं सातत्यानं असं म्हटलं जातं, आता त्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत की दोन्ही बंधूंकडनं राजकीय अजेंडाचा वापर केला। आम्ही सांगितलेले झेंडे नाही आणणार, पक्ष कुठेही आम्ही दाखवणार नाही। आम्ही मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रासाठी एकत्र आलो। मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं महापालिकेच्या दृष्टीनं हिंदी आणि मराठी मतांमध्ये विभाजन करण्याचा प्रयत्न दिसतो। मला वाटत नाही। एक महत्वाचं आहे, भाजपला सगळीकडे राजकारण दिसतं, पण आम्ही पहिल्यापासून सांगितलंय कुठच्याही भाषेला विरोध नाही, कुठच्याही समाजाला विरोध नाही, पण कुठची सक्ती आम्ही चालू देणार नाही। ज्या पद्धतीनं भाजपच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत याचा अर्थ दोन्ही बंधू एकत्र येत आहेत, त्याची भाजपनं धास्ती घेतली म्हणायचं। ये डर अच्छा है। आता परत बोलतील मी हिंदीत